हॅलो पॅरेंट्स, लेट मी शेअर वन स्टोरी. ही माझ्या आयुष्यातील एक स्टोरी आहे ज्यामध्ये इयत्ता पहिलीपासून प्रत्येक वर्गामध्ये टॉपर येणारा मी 12वीमध्ये आल्यानंतर असं काय झालं माहिती नाही, पण अभ्यासामधला इंटरेस्ट कमी झाला, डिस्ट्रॅक्शन्स खूप आले आणि अभ्यासामध्ये कॉन्सन्ट्रेशन फोकस करताना डिस्ट्रॅक्शन्स यायला लागले, त्रास जाणवू लागला आणि मग अख्खं 12वीचं आयुष्य स्ट्रेसमध्ये, अख्खं 12वीचं वर्ष पूर्ण तणावामध्ये गेलं. दरवेळी अभ्यासात का लक्ष लागत नाही याच्या विचारानं मी त्रस्त असायचो आणि हे 12वीचं वर्ष मी लाईफमध्ये पहिल्यांदा फेल झालो. आणि मग मला जाग आली आणि त्यानंतर जे काही माझ्या बाबतीत घडत होतं त्याच्यावरती विचार करून त्याच्यातून एक चांगला मार्ग शोधून काढला. मी स्वतःला पुन्हा त्या फोकस स्टेजमध्ये आणलं, कॉन्सन्ट्रेटेड स्टेटमध्ये आणलं, डिसिप्लिनमध्ये आणलं, काही जिनियस हॅबिट्स मी स्वतःला लावून घेतल्या आणि मग मी पुन्हा अभ्यासाला नव्यानं सुरुवात केली. आणि मग जेव्हा मी पुन्हा नव्यानं अभ्यासाला सुरुवात केली त्यावेळी मी 12वीमध्ये बेस्ट स्कोअर केला आणि बेस्ट स्कोअर करून DEDसाठी ॲडमिशनसुद्धा मिळवलं आणि DED कंप्लीट केलं. आता DED कंप्लीट झाल्यानंतर मी आनंदामध्ये होतो, ॲज अ टीचर मी काम करणार आहे. पण जेव्हा माझं DED कंप्लीट झालं त्यावेळी मी विचार करायला बसलो की लाईफमध्ये मला नेमकं काय करायचं आहे, मला माझ्या लाईफचं पर्पज नेमकं काय आहे हे ठरवावं लागेल. आणि हे जेव्हा मी ठरवायला बसलो त्यावेळेला मी विचार करत असताना अचानक माझ्या डोक्यामध्ये हा 12वीचं वर्ष आलं, हा इन्सिडेंट मला आठवला. आणि मी तो इन्सिडेंट आठवत असताना मी हा विचार केला की जो पहिलीपासून टॉपर असणारा विद्यार्थी 12वीमध्ये आल्यानंतर डिस्ट्रॅक्शन्स, अभ्यासामधला इंटरेस्ट कमी होणं, फोकस कॉन्सन्ट्रेशन कमी होणं, या सगळ्या प्रॉब्लेम्समुळं फेल झाला आणि या सगळ्या त्रासातून गेला. जो पूर्ण वर्षभर मी त्रास सहन केला, हा त्रास एक ऑर्डिनरी विद्यार्थी त्याच्या लाईफमध्ये दररोज फील करत आहे. आणि मग मी तिथं ठरवलं की मला या त्रासामधून मुलांना बाहेर काढायचं आहे. आणि मग तेव्हा मी डिसिजन घेतला की मला ॲज अ टीचर म्हणून कुठेही जॉब न करता एक ट्रेनर म्हणून काम करायचं आहे, जो विद्यार्थ्यांच्या रूट कॉजवरती काम करेल, विद्यार्थ्यांच्या लाईफमधल्या रिअल प्रॉब्लेम्सवरती सोल्युशन देईल. कारण रिअल प्रॉब्लेम्स या पुस्तकामध्ये नाही लपलेले आहेत. रिअल प्रॉब्लेम्स मॅथ्स, गणित, इंग्लिश या सब्जेक्टमध्ये नाही आहेत. रिअल प्रॉब्लेम्स त्यांच्या लाईफमध्ये आहेत. त्यांना फोकस करता येत नाही, त्यांना कॉन्सन्ट्रेट करता येत नाही, त्यांना डिसिप्लिनमध्ये राहता येत नाही आहे, त्यांना अभ्यास कसं करायचा हेच माहिती नाही, केलेला अभ्यास लक्षात राहत नाही आहे. हे त्याचे रिअल लाईफ प्रॉब्लेम्स आहेत. आणि मग मी ठरवलं की या रिअल लाईफ प्रॉब्लेम्सवरती आपल्याला सोल्युशन्स कसं देता येतील याचा विचार करायला मी सुरुवात केली. आणि मग मी ठरवलं की मला माझं स्वतःचं एक इन्स्टिट्यूट रन करायचं आहे ज्याच्यामध्ये या रिअल लाईफ प्रॉब्लेमवरती मी सोल्युशन देईन. आणि मग मी 2018 साली अवेकनिंग माइंड अकॅडमीची स्थापना केली, ज्याच्या माध्यमातून मी वेगवेगळ्या हजारो विद्यार्थ्यांना ट्रेनिंग प्रोग्राम दिले, वेगवेगळ्या स्कूल्सना मी ट्रेनिंग प्रोग्राम दिले. कोल्हापूरमध्ये 25+ स्कूल्ससोबत मी ऑलरेडी काम केले, जिथं मी वेगवेगळ्या विद्यार्थ्यांना या पद्धतीचे ट्रेनिंग प्रोग्राम दिलेत. 10वी 12वीच्या विद्यार्थ्यांना अभ्यासात कसा फोकस करायचा, कॉन्सन्ट्रेट कसं करायचं, अभ्यासाच्या सायंटिफिक टेक्निक्स काय आहेत, अभ्यास चांगल्या पद्धतीनं कसा करू शकतो, या सगळ्या गोष्टी शिकवायला सुरुवात केली. आणि या गेल्या 5-6 वर्षाचा जो अनुभव आहे त्या अनुभवातून यावेळी मी एक 14 दिवसाचा हा वर्कशॉप तयार केलेला आहे, जो माझे जे काही नॅशनल इंटरनॅशनल ट्रेनिंग्स झाले, वेगवेगळे बुक रिडिंग झाले, माझे वेगवेगळे कोर्सेस झाले, या सगळ्यामधून जे काही मला शिकायला मिळालं त्याच्यातून हा 14 दिवसाचा एफर्टलेस स्टडी सिस्टीमचा प्रोग्राम मी तयार केलेला आहे. एफर्टलेस म्हणजे अभ्यास अगदी सहज आणि सोपा करता येऊ शकतो, जो या एफर्टलेस स्टडी सिस्टीमच्या माध्यमातून तुमच्या मुलांनासुद्धा तुमच्या मुलांचा अभ्याससुद्धा एफर्टलेस करता येऊ शकतो. गरज फक्त एवढीच आहे की ही एफर्टलेस स्टडी सिस्टीम शिकण्याची आणि त्याच्या कॉपी करून आपल्या लाईफमध्ये इम्प्लिमेंट करण्याची. सो जर तुम्हालाही वाटत असेल की तुमच्याही मुलाचा अभ्यास एफर्टलेस व्हावा आणि तुम्हालाही वाटत असेल की एक दिवस असा यावा की ज्या दिवशी माझ्या मुलानं स्वतःहून अभ्यासाला बसावं, त्याचं स्वतःचं एक रुटीन असावं, अभ्यासासाठी मला त्याच्या मागे लागण्याची गरज नसावी आणि चांगला अभ्यास करून चांगला स्कोअर तो करत असावा, असा दिवस आपल्याला जर बघायचा असेल तर उद्या आपण भेटणार आहोत माझ्या एफर्टलेस स्टडी सिस्टीमच्या
मास्टर क्लासमध्ये, ज्यामध्ये या सगळ्या गोष्टीवरती आपण चर्चा करणार आहोत. 14 डेजमध्ये आपण विद्यार्थ्याला काय आणि कशा पद्धतीनं ट्रान्सफॉर्म करू शकतो याबद्दल डिस्कस करणार आहोत. चला तर मग भेटूयात उद्या ठीक 7 वाजता माझ्या एफर्टलेस स्टडी सिस्टीमच्या मास्टर क्लासमध्ये, ज्या मास्टर क्लासमध्ये तुम्ही आणि तुमचे विद्यार्थी दोघांनीही जॉईन करा. दोघांनाही या सगळ्या गोष्टींचं नॉलेज मी शेअर करणार आहे. चला तर मग भेटूया उद्या संध्याकाळी ठीक 7 वाजता. धन्यवाद.